चंद्रपूर गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळी काँग्रेस नेते विजय वडट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आम्ही ही निवडणूक कुठल्याही धनशक्तीने नव्हे तर भानगडीशिवाय जिंकू असा टोला उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी लगावला। आमदार विजय वडट्टीवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेत काँग्रेसने शेतकरी नेत्याला उमेदवारी दिली असून नागपूरहून पार्सल आणण्यापेक्षा स्थानिकाला प्राधान्य दिल्याचे म्हटले। मतदारसंघात काँग्रेस निवडणूक लढते, काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडी या ठिकाणी निवडणूक लढते आणि महाविकास आघाडीचा विजय होणार आहे माहिती आहे। म्हणूनच विरोधी भाजपा जी आहे ती भानगडी यांच्या भरोश्यावरती निवडणूक लढू इच्छिते आणि जिंकू इच्छिते। भानगडी म्हणजे भानगडीत नाव नाही आहे, भानगडी यांच्या भरोश्यावरती जी निवडणूक या ठिकाणी ती जिंकू इच्छिते ते त्यांचे मनसुबे निश्चित पूर्ण होणार नाही। उलट या सगळ्या ज्या भानगडी त्यांनी केल्या आहेत या काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे, महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहेत, त्या त्यांच्या पथ्यावर कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही। आणि जो लवकर सुरू होतो आणि कासवाची आणि सश्याची जरी पैज असली तरी आम्ही निश्चितपणे पूर्ण विश्वासाने या निवडणुकीत उतरलोय। आमच्याकडे निवडणूक लढणाऱ्या फक्त भानगडींचा सहारा घेऊन आम्हाला निवडणूक लढायची नाही, तर आमचे नेते आहेत सगळ्या ठिकाणी खंबीर आहेत, गंभीर आहेत आणि आमचे मतदार आहेत ते संगीन आहेत। ते कुठेही असले सहली करता येते, काही प्रॉब्लेम नाही त्याला, पण सहलीवरून परतही येतील सगळे आणि पैसा त्यांच्याकडे आहे तर त्याचा उपभोग घेतला पाहिजे, त्याचा उपयोगही झाला पाहिजे एवढंच म्हणे। आणि आम्ही निश्चित जिंकणार आहोत ही निवडणूक। उमेदवारांनी काय सांगाल, कितपत विजयाबद्दल आश्वस्त आहात? नाही बघा, निवडणूक जिंकतो ती निवडणूक लढतोच, आपण जिंकण्यासाठीच लढतो। यश अपयश हे बघून निवडणूक कोणीच मैदानात उतरत नाही। आणि मला वाटतं की एक उमेदवार सक्षम उमेदवार पक्षाने दिलेला आहे, जो किसान काँग्रेसमध्ये काम करत होता, वर्धा जिल्ह्यामध्ये काँग्रेसी आहे, म्हणजे असं काही नाही की बाहेरून आणून दिलेला आहे। काँग्रेस पक्षाचा आमच्या स्टेट लेवलचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य पण ते आहे आणि ऑल इंडिया काँग्रेसचे किसान सेलचे पदाधिकारी पण आहेत। त्यामुळे काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला तो योग्य उमेदवार दिलाय। आम्ही सगळे मिळून उमेदवाराला विजयी करण्यासाठी लढू आणि पूर्ण विश्वासाने सांगतो की जो स्थानिक आहे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या 3 जिल्ह्यातील रहिवासी आहे त्याच्या पाठीमागे मतदार उभा राहील। वारंवार नागपूरच्या मागे कसं काय उभा राहील? येऊन जाऊन सगळे उमेदवार नागपूरचेच द्यायचे, त्यापेक्षा मतदारसंघातील स्थानिक उमेदवार काँग्रेसने दिलाय। त्यामुळे नक्की मतदार आमच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देईल। भाजपचे 2 क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।